ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते ना लाडक्या बहिणींनो, अखेर हप्ता जमा झाला। ऑगस्टचे 1500 रुपये जमा झाल्यानंतर पुन्हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता सप्टेंबरचे 1500 रुपये दिले जात आहे। हो, या महिन्याचा हप्ता पण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये टाकण्यात येत आहे आणि सोबत लाडक्या बहिणींना 6000 रुपये वेगळे मिळत आहे। अत्यंत महत्त्वाची आनंदाची अपडेट। आणि सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राइब करा। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, मोठी गुड न्यूज। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 1500 रुपये ऑगस्टचे मिळाले ना, तर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचे 1500 रुपये जमा झाले। ऑगस्टचे 1500 रुपये जमा झाल्यानंतर लगेच सप्टेंबरचे पण 1500 रुपये, हो तुम्ही बरोबर ऐकतायत, सप्टेंबरचे पण 1500 रुपये जमा करण्यात आलेले आहे। ही सर्वात मोठी खुशखबर, आनंदाची बातमी। सोबत तुम्हाला 6000 रुपये कशाचे दिले जात आहे ते पण सांगतो। आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर सर्व माहिती मिळणारच आहे, परंतु आजच्या ताज्या बातम्या देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला सर्व सांगतो मी तुम्हाला, आता एक अपडेट सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये सांगतो। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते, तुम्ही सर्वजण ऑगस्ट हप्त्याची वाट बघत होते, तर ते ऑगस्टचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले, बरोबर। कोणाकोणाला पैसे आले नाही ऑगस्टचे त्यांनी कमेंट करून सांगा, कारण सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे। 1500 रुपये जमा झालेले आहेत, परंतु काय झालं त्यानंतर लगेच शासनाने सप्टेंबरचा पण म्हणजे या महिन्याचा हप्ता पण 1500 रुपये लगेच टाकून दिला। हो, 1500 रुपये मिळाले, त्यानंतर अजून 1500 रुपये मिळून गेले, म्हणजे याच महिन्यात 3000 रुपये येऊन गेले लाडक्या बहिणींना। सप्टेंबरचे पण 1500 रुपये आलेले आहेत। सप्टेंबरचे पैसे जरी आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो मी। आज काही जिल्ह्यांमध्ये वाटप झालेलं आहे सप्टेंबरचे पण, आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये यादी आलेली आहे, तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या दिवशी येणार आहेत ती माहिती आलेली आहे, आणि पुढील 1-2 तासामध्ये अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता आज जमा होणार आहे त्याविषयी पण माहिती आलेली आहे। सर्व सांगतो, काही टेन्शन घेऊ नका। आणि बघा एक महत्त्वाची माहिती, 6000 रुपये वेगळे, हे 6000 रुपये कशाचे मिळत आहे ते पण सांगतो। लाडक्या बहिणींनाच दिले जात आहे, परंतु हे 6000 रुपये कशाचे दिले जात आहे ते देखील समजून घ्या। आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। भरपूर दिवसापासून सर्व लाडक्या बहिणी वाट बघत होते, अखेर सर्व हप्ते दनादन आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत। हो, आणि हा सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे 6000 रुपये संदर्भात निर्णय झालेला आहे, ते अपडेट पण आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला माहीत आहे, आपल्या चॅनलवर 26 किंवा 27 मिनिटाचा एकच व्हिडिओ येत असतो, परंतु या एका व्हिडिओमध्ये जी पण माहिती असते ती सर्व माहिती मी तुम्हाला सांगत असतो। मग ती छोटी असो मोठी असो, सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये, काही अपडेट आले असेल तर त्याबद्दल पण सांगतो, आणि ताज्या बातमी पण मी तुम्हाला सांगत असतो। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ पूर्ण बघा फक्त। चला आता जाणून घेऊया आपण सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये। जे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येत आहेत त्याबद्दल सर्व स्पष्ट सांगतो मी आता एक माहिती। तुम्हाला पैसे आले नसेल व्हिडिओ बघा, सर्व तुम्हाला समजून जाणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते ऑगस्ट हप्ता, तो ऑगस्ट हप्ता तर तुमच्या खात्यामध्ये जमा झाला, बरोबर। आता सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे आज, सप्टेंबरचा हप्ता देखील आज आला, आणि सप्टेंबरचे पण 1500 रुपयेच येत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, हे गोष्ट क्लिअर करून सांगतो, हे बघा ज्या बहिणी पात्र आहेत ना त्यांनाच हप्ता दिला जात आहे। आता असं का म्हणत आहे मी, हे तर सर्वांनाच माहीत आहे, ज्या बहिणी पात्र असतील त्यांनाच लाभ मिळेल। यामध्ये नवीन काय, यामध्ये नवीन आहे काय झालेलं आहे, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येत आहेत,
कारण अपात्र बहिणी ज्या आहेत त्यांना हप्ता येत नाही आहे. आता हे पण नवीन ऐकण्यासारखं नाही, परंतु समजून घ्या मी तुम्हाला काय सांगत आहे. काय झालेलं आहे, अपात्र बहिणींपैकी ज्या अपात्र झालेल्या बहिणी आहेत त्या बहिणी कमेंट करत आहेत की आम्हाला पैसेच आले नाहीत. आता त्यांना पण माहीत नाही की आम्ही अपात्र कशामुळे झालो. त्यामुळे तुम्ही समजून जा, 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही अपात्र झालेला असाल, 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही अपात्र झालेला असाल, 2 योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर अपात्र झाला असाल, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असाल तर अपात्र झालेला असाल, त्यानंतर आयकरदाता असाल तर तुम्ही अपात्र झालेला असाल, तुमच्याजवळ 4 चाकी वाहन ते सांगितलं मी तुम्हाला. त्यानंतर अजून काय निकष आहेत त्यामध्ये. आणि हो, जरी एका कुटुंबात 2पेक्षा जास्त लाभार्थी असतील तर एकाचा लाभ बंद होत आहेत. तर म्हणजे अशा प्रकारचे हे निकष आहेत जी आरमध्ये देण्यात आलेले आहे. आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येत आहेत. चला आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आज वाटप झालेले आहेत त्याविषयी आपण समजून घेऊया आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या दिवशी वाटप होईल ते पण सांगतो. बघा, चला आता सर्व माहिती समजून घ्या. एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो. लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती. हे बघा, तर अपडेट समजून घ्या बरं. सर्व माहिती कामाची माहिती आहे. काय आहे माहिती बघा. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना घेता येत नसतानाही काही महिला कर्मचाऱ्यांनी खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. आता खोटी माहिती देऊन पण काही बहिणींनी यामध्ये लाभ घेतला तर त्या बहिणींना अपात्र केलं जात आहे. पुढे बघा, तर यामध्ये जिल्हा परिषदेच्या 4 ते 5 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असून तर अमरावती येथील ही माहिती आहे. अमरावतीमध्ये काय झालेलं आहे, अमरावती येथे जिल्हा परिषदेच्या ज्या काही अमरावतीमध्ये 4 ते 5 महिला कर्मचारी होत्या त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतला. येत्या आठवड्याभरात याबाबतचा अंतिम अहवाल जाहीर होण्याची शक्यता आहे आणि अहवालात यापूर्वी वगळण्यात आलेल्या 61,000 महिलांबाबतचाही निकाल स्पष्ट होणार आहे. ओके, तर माहिती लपवून लाभ घेतल्याचा प्रताप. तर बघा, जिल्ह्यात काय झालेलं आहे, अमरावती जिल्ह्यात 6,98,000 पात्र लाभार्थी असताना सरकारने 61,000 महिलांचा सन्मान निधी नाकारला आहे. तर बघा, तर 6 लाखमधून 61,000 महिलांचा जो काही सन्मान निधी तो नकारला आहे. एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त लाभार्थी, वयोमर्यादेचे उल्लंघन, घरात 4 चाकी वाहन, सरकारी किंवा निमसरकारी पदावर कार्यरत असणे आणि मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणे ही मागील जी प्रमुख कारणे आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या काही महिलांना, हे बघा, काही महिलांचा यामध्ये कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती आलेली आहे. त्यापैकी एक महिला कर्मचारी अमरावती पंचायत समितीत कार्यरत असून नोकरी मिळवण्यासाठी तिने सवलतीचा आधार घेतला होता. त्यानंतर आता तिने लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. तसे इतर महिला कर्मचारी कायमस्वरूपी नसून कंत्राटी असल्याचेही सूत्रांनी सांगितले. तर बघा, तर आता जरी तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर लाभ मिळणार नाही असं इथे म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता सरकारी कर्मचारी असो किंवा जे काही निकष आहेत 4 चाकी वाहन असो तर अशा बहिणींना अपात्र करण्यात आला आहे. त्यांचा हप्ता बंद झालेला आहे, त्यांना काही लाभ आता मिळत नाही. आता ऑगस्ट हप्त्यानंतर सप्टेंबरचा हप्ता सुरू झाला आणि 6,000 रुपये आले. त्याबद्दल जी माहिती आलेली आहे ती माहिती तुम्ही बघा. आता तर बघा, आता जी माहिती आहे पहिले तुम्हाला मी 6,000 रुपये संदर्भात सांगतो. 6,000 रुपयेचे कसे काय अपडेट आहे, 6,000 रुपये कसे मिळत आहे लाडक्या बहिणींना. बघा, हे बघा, 2028 पर्यंत महिलांना लाडली बहीण योजनेअंतर्गत दरमहा 3,000 रुपये दिले जातील अशी घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली आहे. आता MP मधील ही अपडेट आहे, आपल्याकडे अपडेट नाही. तर 2028 पर्यंत लाडली बहीण योजना जी आहे मध्य प्रदेश MP मध्ये, तर यामध्ये बघा
तेथील जे मुख्यमंत्री साहेब आहेत मोहन यादव साहेब, त्यांनी काय म्हटलेलं आहे की आम्ही 2028 या वर्षापर्यंत लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देऊ, 3,000 रुपये देऊ अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. म्हणजे 3,000 रुपये जरी 2 महिन्याचे आपण पकडले तर 2 महिन्यात लाडक्या बहिणींना 6,000 रुपये मिळतील. MP मध्ये 6,000 रुपये 2 महिन्यामध्ये मिळतील. तर अशी अपडेट होती. तर 6,000 रुपये संदर्भात अपडेट तुम्हाला समजली. आणि हे MP मध्ये मध्य प्रदेशमध्ये मिळतील. आणि बघा आपल्या राज्यात पण मिळणार आहेत, महाराष्ट्रामध्ये पण मिळणार आहेत. तर महाराष्ट्र राज्यात मिळणार आहेत 2100 रुपये, 1500 2100 रुपये मिळणार आहेत. परंतु आता नाही भेटणार, ते पुढे चालून ते रक्कम वाढवली जाणार आहे. आलं लक्षात. तर ही अपडेट महत्त्वाची होती. आता तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आलेले आहेत. जरी नाही आले असतील तर पुढील 1-2 तासामध्ये येऊन जातील, कारण सुरुवात तर झालेली आहे. सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. आता ऑगस्ट हप्ता आल्यानंतर आता तुम्ही सर्वजण सप्टेंबर हप्त्याची माहितीसाठी उत्सुक आहात, बरोबर. सप्टेंबर हप्ता कधी मिळेल हे बघा. 344 कोटी रुपये जे आहेत ते मंजूर झालेले आहेत. कशासाठी? ऑगस्ट हप्त्यासाठी. त्यामुळे ऑगस्टचाच हप्ता आलेला आहे. सप्टेंबरचा हप्ता आता बघा, तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळाला, लगेच काही तुम्हाला सप्टेंबरचे 1,500 रुपये लगेच काही मिळणार नाही, त्यासाठी टाईम लागेल. ओके. सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला मिळेल सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत. हो, सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत निधी मंजूर होईल आणि निधी तो DBTवरती जाईल आणि DBT थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवेल, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. म्हणून आता तुम्हाला ऑगस्टचे 1,500 रुपये मिळाले, लगेच काही तुम्हाला 1,500 रुपये सप्टेंबरचे मिळणार नाही, सप्टेंबरचे अजून मिळणार नाही. त्या संदर्भात अपडेट आल्यावर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. ओके. आता जी माहिती होती MP मधील जी माहिती होती तिथे 2 महिन्याचे 6,000 रुपये मिळतील आणि 2100 रुपये आपल्या राज्यात पण मिळतील, परंतु त्याबद्दल अजून पुढे चालून त्या संदर्भात निर्णय होईल. आणि ऑगस्टचे 1,500 रुपये आलेले आहेत, ती अपडेट मी तुम्हाला सांगितली. सप्टेंबरचा हप्त्याबद्दल पण अपडेट सांगितली. सप्टेंबरचा हप्ता सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत येऊ शकतो. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली. आता बघा आजच्या ताज्या बातम्या. चला आता आपण आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघणार आहोत, ज्या कामाच्या बातम्या आहेत, ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या बातम्या आहेत. हे बघा माझ्या माता बहिणींनो, भावांनो, सर्वांनी व्हिडिओ इथून शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, कारण तुम्हाला आता एवढ्या महत्त्वाच्या बातम्या मी सांगतो ना, तुम्हाला न्यूजवरती पाहायला मिळणार नाही, कुठे पण या बातम्या तुम्हाला पाहायला मिळणार नाही. फक्त आपल्या चॅनलवर या टॉप बातम्या पाहायला मिळत असतात. बघा आता टॉप बातम्या. पहिली जी बातमी आहे तुम्ही बघू शकता, पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला. या तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर, शेवटच्या टप्प्यात पावसाचं धुमाकूळ. पुन्हा पाऊस सक्रिय होत आहे. पावसासंदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे. बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असा अंदाज समोर आलाय. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी हा अंदाज जारी केला आहे. गेल्या महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुद्धा झाला. काही ठिकाणी पूरस्थिती सुद्धा तयार झाली. अतिवृष्टी झाल्याने खरीपातील शेत पिकांचे अतोनात नुकसान देखील झाले. दरम्यान आता मान्सून अंतिम टप्प्यात आला असून अशातच पंजाबराव डक यांनी एक नवीन अंदाज दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान कोरडे आहे, पण लवकरच राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. तर बघा काही ठिकाणी तर आजपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे. तर बघा तर अंदाज काय आहे डक यांनी दिला, तर या संदर्भात बघा अशी स्थिती आता आपण डक यांनी राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे, राज्यात पावसाची तीव्रता कधीपासून वाढणार याबाबतची जी काही अपडेट आहे ती अपडेट आपण जाणून घेण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत. बघा मराठवाड्यामध्ये नांदेड, उमरखेड, किनवट या भागात आजपासून 18 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे. तसेच लातूर, नांदेड, परभणी, बीड, हिंगोली भागात 13 सप्टेंबरपासून अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. जवळपास 18 सप्टेंबरपर्यंत या भागात पाऊस कायम राहणार आहे. ओके. त्यानंतर पुढे बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे या भागात
13 तारखेपासून पाऊस सुरू होईल आणि जवळपास 18 सप्टेंबरपर्यंत या भागात पाऊस पडत राहील. त्यानंतर बघा विदर्भ या भागात 12 तारखेपासून पावसाला सुरुवात झाली असून पण पावसाची तीव्रता 14 तारखेपासून वाढेल आणि येथे सुद्धा 18 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आला आहे. त्यानंतर कोकण येथे बघा मुंबई, पालघर, ठाणे या भागात 13 तारखेपासून पाऊस सुरुवात झाली असून या भागात सुद्धा 18 तारखेपर्यंत पाऊस पडेल असा अंदाज आहे. ओके, पंजाबराव डक यांनी दिलेला हा अंदाज होता. चला पुढील बातमी बघा. ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा. चला आता बघा बातमी नंबर 2. अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 2 आहे. हे बघा, तर राज्यात बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेस गती येणार. आता मजबूत रस्ते तयार होणार. काय आहे महत्त्वाची बातमी समजून घ्या. बळीराजा शेतकरी भावांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बातमी नंबर 2. हे बघा, बळीराजा शेत पाणंद रस्ते जे असतात त्या योजनेस आता गती देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 17 ते 22 सप्टेंबर 2025 या कालावधीत विशेष मोहीम जी आहे ती राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात येईल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबद्दल माहिती दिली. बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राज्यस्तरीय समितीची बैठक महसूल मंत्री श्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विधानसभा क्षेत्र निहाय समिती स्थापन केली जाणार असून या समितीचे अध्यक्ष संबंधित विधानसभा क्षेत्राचे आमदार राहतील. विधानसभा क्षेत्र न्याय समितीचे सदस्य सचिव, प्रांत अधिकारी राहणार असून त्यांच्या समवेत समितीमध्ये महसूल, पोलीस, ग्रामविकास अधिक विभागाचे अधिकारी असतील. पुढे ते म्हणाले की तांत्रिक व कार्यकारी यंत्रणेच्या कारवाईच्या अनुषंगाने अभ्यास गटाने याबाबत आराखडा तयार करावा असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. तर बघा, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ग्रामीण भागात रस्त्यांची कामे दर्जेदार होत आहेत. बळीराजा शेत पाणंद रस्ते मोहिमेस गती देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला असून गाव पातळीवर याची अंमलबजावणी सुरू होत आहे. तर अशी ही महत्त्वाची बातमी होती. बातमी नंबर 2. चला ही बातमी देखील तुम्हाला समजली. आता आपण बघूया बातमी नंबर 3. चला आता बातमी नंबर 3 बघा. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बातमी नंबर 3. हैदराबाद गॅझेट पाठोपाठ सातारा गॅझेटसाठी शासनाकडून हालचाली. आता मराठा आरक्षण संदर्भात ही मोठी बातमी आहे. ही बातमी देखील समजून घ्या. मराठा आरक्षण संदर्भात काय नवीन अपडेट समोर आलेली आहे ती अपडेट तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कामाची बातमी आहे मराठा आरक्षण संदर्भात. चला जाणून घेऊया. हे बघा, हैदराबाद गॅझेट पाठोपाठ आता सातारा गॅझेटसाठी शासनाच्या ज्या काही हालचाली त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्याबद्दल माहिती बघा तुम्ही आता. हे बघा, मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात शासनाकडून सातत्याने हालचाली सुरू असून हैदराबाद गॅझेट नंतर आता सातारा गॅझेटच्या अभ्यासासाठी शासन पुढे सरसावले आहे. अलीकडे झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत पुणे विभागीय आयुक्तांना सातारा गॅझेटचा अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता मराठा समाजातील आंदोलकांकडून सातारा गॅझेटचा वारंवार उल्लेख होत होता. यानंतर
मराठा आंदोलकांकडून शासनाकडे सातारा गॅझेटची मागणी करण्यात येत होती. आता या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त्यांनी सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल सादर करा असे पुणे विभागीय आयुक्तांना आदेश दिले आहेत. यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्यात आणखीन एक महत्त्वाची हालचाल झाल्याचे मानले जात आहे. बघा, तर हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे मराठा आरक्षण संदर्भात. आता शासनाकडून ज्या हालचाली सुरू झालेल्या आहेत सातारा गॅझेटसाठी, तर या संदर्भात ही बातमी होती आणि याची प्रोसेस सुरू आहेत. जे आदेश आहेत ते आदेश देण्यात आलेले आहेत आणि बैठकीत वारंवार मराठा आरक्षण संदर्भात महत्त्वाचे निर्णय असो, काही ना काही अपडेट असो घेतले जात आहेत आणि आदेश दिले जात आहेत. ओके, बैठकी होत आहेत. मराठा आरक्षण संदर्भात जो अभ्यास आहे तो चालू आहे आणि या संदर्भात जोराने आता हालचाली सुरू झालेल्या आहेत सातारा गॅझेटसाठी. ओके, चला, ही बातमी अत्यंत महत्त्वाची बातमी होती, बातमी नंबर 3. चला आता आपण जाणून घेऊया बातमी नंबर 4. शेवटची बातमी आहे, शेवटची बातमी बघून जा, कामाची बातमी आहे. तर बघा बातमी नंबर 4. चला आता शेवटची बातमी आहे, एवढी शेवटची बातमी बघून जा. चला बातमी नंबर 4 बघा तुम्ही आता, अतिशय महत्त्वाची बातमी आहे बातमी नंबर 4. तर बातमी नंबर 4 अशी बातमी आहे की वाहनधारकांनो दंड भरा नाहीतर कोर्टात हजर व्हा. पोलिसांनी या वाहन चालकांना दंड भरण्यासाठी बजावले वॉरंट आणि लायसन्स. CCTV बेशिस्त वाहन चालक कैद. बघा आता पोलिसांकडून ही कारवाई केली जात आहे. दंड भरा या संदर्भात पोलीस म्हणत आहेत. तर काय माहिती आहे सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. तर हे बघा, सोलापूरसह राज्यभरात 13 सप्टेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील 1778 वाहनधारकांना समन्स तर 1462 वाहन चालकांना वॉरंट काढण्यात आले आहेत. बघा, समन्स तर वॉरंट आणि समन्स काढण्यात आलेले आहेत. तर बघा, तर काय माहिती आहे नीटपणे समजून घ्या, कशामुळे हे केलं जातं ते पण सांगतो. हे बघा, याशिवाय ग्रामीण भागातील सुमारे 4000 वाहनधारकांना देखील तशा नोटिसा गेल्या आहेत. त्या सर्वांना दंड भरावाच लागेल, अन्यथा त्यांच्या विरुद्ध कोर्टात खटला दाखल केला जाणार आहे. ट्रिपल सीट, हे बघा, ट्रिपल सीट दुचाकीस्वार, त्यानंतर क्षमतेपेक्षा माल व प्रवासी वाहतूक, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, मोबाईल टॉकिंग, लायसन्स नसताना वाहन चालवणे. हा एक महत्त्वाचा जास्तीत जास्त प्रॉब्लेम सर्वांना येतो, कारण काही मुलांनी लायसन्स काढलेलं नसतं आणि वाहन चालवतात, त्यामुळे त्यांच्यावरती हे लायसन्सचं जे काही फाईन आहे ती लागते. तर बघा, लायसन्स नसताना वाहन चालवणे, नंबर प्लेट नसलेली वाहने, अशा बेशिस्त वाहनधारकांना दंड केला जातो. ज्या वाहनधारकांना दंड झाला आहे त्यांना तो भरावाच लागतो. वाहतूक पोलिसांकडे दंडाच्या मशीन्स देण्यात आल्या असून त्यांना स्वतःच्या खाजगी मोबाईलमध्ये नव्हे तर त्या मशीनमध्येच फोटो काढून बेशिस्त वाहनधारकांना दंड करण्याचा अधिकार आहे. तर सोलापूर शहरात दरवर्षी 25,000हून अधिक वाहनधारक वाहतूक नियम मोडतात. ग्रामीणमधील ही संख्या दुप्पट आहे. दरवर्षी शहर जिल्ह्यातील बेशिस्त वाहनधारकांना तब्बल 12 ते 15 कोटीचा दंड होतोय. तरी देखील वाहतूक नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहन चालकांची संख्या कमी झालेली नाही. ठीक आहे, ही बातमी पण महत्त्वाची होती. तर ही बातमी होती बातमी नंबर 4. सर्व बातम्या आपण बघितल्या. पुढील एक महत्त्वाची माहिती बघा तुम्ही आता.
तर आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या बातम्या बघितल्या। यामध्ये आपण बघितलं वाहनधारकांना जे काही दंड भरावा लागत आहे, कोर्टात हजर राहायला सांगितलं जात आहे आणि पोलिसांनी वाहन चालकांना दंड भरण्यासाठी बजावले वॉरंट आणि समन्स, या संदर्भात आपण बातमी बघितली। त्यानंतर आपण बातमी बघितली हैदराबाद गॅझेट पाठोपाठ आता सातारा गॅझेटसाठी शासनाकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत। त्यानंतर आपण बघितली बातमी राज्यात बळीराजा शेत पाणंद रस्ते संदर्भात जी गती आता मजबूत रस्ते तयार होणार त्या संदर्भात पण आपण माहिती बघितली आणि आपण पावसासंदर्भात पण माहिती बघितली। सुरुवातीला पंजाबराव डंक यांचा जो काही नवीन अंदाज झालेला आहे पावसासंदर्भात, पावसाचा जोर शेवटच्या टप्प्यात धुमाकूळ घालणार आहे पाऊस, या संदर्भात बातमी बघितली आणि सुरुवातीला आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली। सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। थोडा मोठा व्हिडिओ 26-27 मिनिटाचा थोडा मोठा व्हिडिओ असतो, परंतु यामध्ये तुम्हाला सर्व माहिती सविस्तरपणे तुमच्या लक्षात येईल त्या पद्धतीने सर्व गोष्टी एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगत असतो। आपल्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगत असतो। ठीक आहे, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल अँड ऑरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये।